दिवसाची नीलम गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर डोंबिवलीच्या शोभायात्रेत कलाकार कल्ला करत आहे आणि अशीच एक गँग माझ्यासोबत आहे, त्यांचं एक वेगळंच गॉसिप सुरू आहे। सो काय गॉसिप सुरू आहे हे पहिले नीलम आमच्याकडे कधी येणार म्हणूनच लगेच आली मी, पण किती छान वाटतंय आज तुम्ही वादन केलं। मला सांगा, या आधी शोभायात्रेत कधी वादन केलं होतं का? नाही, मी पहिल्यांदाच केलं, पण मी एका ऑडिशन साठी मी शिकले होते, सो त्यानंतर मी आता गेले आणि शोभायात्रेत वगैरे मी कधी केलं नाही, पण मला खूप मजा आली ते करून। आणि किती दमछाक होते हे सगळं करताना। दमायला होते, पण एनर्जी इतकी आहे, उत्साह इतका आहे की ते वाटत नाहीये। आता तरी वाटत नाही, घरी गेल्यावर मग कळेल, पण आता उत्साह आहे, छान वाटतंय, आनंद होतो, लोकांचं एवढं प्रेम मिळतंय, त्यामुळे आम्ही भारावून गेलोय ऍक्च्युली। नेहमी कमेंट्स द्वारे मिळत असते ही पोचपावती आणि आज प्रत्यक्षात मिळते, हे किती ओव्हरवेल्मिंग आहे। खूप जास्त, कारण अशा इव्हेंट्सची आम्ही वाटच बघत असतो, कारण त्यामुळेच आम्हाला प्रेक्षक असे वन ऑन वन भेटतात आणि मग त्यांच्या प्रतिक्रिया मिळतात, त्यांचं प्रेम मिळतं, खूप छान वाटतं। पण ताई, तुला विचारायचं आहे, आत्ताच नुकतीच मालिका आली आणि लगेच शोभायात्रा आली, सगळ्यांना एकत्र भेटणं झालं आणि ते महासंगम एक वेगळा सुरू झाला, किती छान वाटतं या पोरींना। अगं काय कमाल आहेत या सगळ्या मुली, आम्ही किती बावळट होतो त्यांच्या वयाच्या असताना हे लक्षात येतं, आणि एवढ्या अमेझिंग आहेत आणि त्यांनी सगळ्यांना हाय हॅलो केलंय, विच इज अ व्हेरी गुड थिंग। की प्रेक्षक आहेत तर आम्ही आहोत आणि आम्हाला इथे खूप भेटायला मिळालंय, धमाल करायला मिळाली आहे आणि या किती छान आहेत ते बघूनच मला मज्जा आली आहे। आणि तेच पण तुम्हाला तिघींना विचारायचं, ताईला भेटल्यावर ना एक बालपण आठवतं, तर तुमचं किती झालं ताईला भेटल्यावर बालपण? हे किती आवाज काढून दाखवला, सगळ्याच गोष्टी म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांकापासून ते ऍब्सोल्यूट सगळं। आम्हाला आता कळलं की तुला जपणारेची अनाउन्समेंट ताई करते, ताई करतीये, तिने आता सगळ्या शोज Oh my God! पण गुढीपाडवा आठवणीतला असं जर मी विचारलं तर कोणता गुढीपाडवा आठवणीतला आहे, किंवा बालपणाची एक आठवण मला सांगायची गुढीपाडवा? बालपणाची अशी नाही, पण मला एवढंच आठवतं की घरी बनवलेली पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कुरवड्या, हे सगळं खूप आठवतं। म्हणजे आता भूक लागली आणि आता घरी जाऊन लगेच खाण्याची तयारी। पण घरी काय काय बनवते गोड पदार्थ असा विचारला, जो सगळ्यात आवडतो तुम्हा दोघांना? पुरणपोळी आई म्हणजे कमाल पुरणपोळी बनवते आणि मग ती दुधात टाकून वगैरे खाणं इज द बेस्ट। पण यंदाचा संकल्प काय आहे? काय सॉरी, संकल्प काय आहे यंदाचा? या वर्षीचा स्वतःला जपायचंय आता मला या वर्षी। तुम्हाला सगळ्यांना एक विचारेल की बालपणीची ताई तू आधी आठवण सांग की बालपणी गुढीपाडव्याला काय असायचं? मी शिवाजी पार्कची आहे, बालभवन विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे, दादरवाली आहे, सो टिपिकल मराठमोळा गुढीपाडवा आम्ही साजरा केलेला आहे आणि माझी आई अप्रतिम जेवण बनवते, त्यामुळे ती मजा करायचो आणि आम्ही शिवाजी पार्कला जायचो। अशी शोभायात्रा नव्हती, पण येस, एव्हरी गुढीपाडवा बालभवन विद्या मंदिर। मी सांगितलं एकमेकींना एक एक गोड पदार्थाचं नाव द्या, काय असणार आहे ते गोड पदार्थ? हिला ही जिलबी आहे, ही तनिष्का अगदी जिलबी सारखी सरळ आहे। प्रतीक्षा रसगुल्ला, विजया कमळीच बोलायची सवय झाली. विजया मिष्टी, एकदम मिष्टी। मला सांगा मेघना ताई रसगुल्ला रसगुल्ला खरं तर खूप छान वाटतं तुम्हाला इथे पाहून, आणि जी मला विचारलंच नाही, इथे सगळे रसगुल्ले वेगवेगळ्या साईज मध्ये। पण खरंच छान वाटतंय खूप, आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। हे येणारं वर्ष तुम्हाला भरभरून सुख देणार आहे आणि आनंदाचं जाऊ, आणि असंच सगळ्यांचं मनोरंजन करा आणि खूप खूप प्रेम। सगळ्यांना पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, वी लव्ह यू नीलम, इट्स मज्जा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।